नमस्कार मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या कोकण ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्या शिपचं इंजिन रूम दाखवणार आहे आणि ते कसं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय इक्विपमेंट्स आहेत ते मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तर चला आपण माझ्या शिपच्या इंजिन रूममध्ये जाऊया. सर्वप्रथम तर मित्रांनो आपण जाऊया इंजिन कंट्रोल रूममध्ये. ECR इंजिन. तर मित्रांनो, ECR मध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं हे मेन इंजिनचं पोर्ट आणि स्टारबोर्ड साईडचं थ्रस्टर आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये किती RPM आहे किंवा कसले अलार्म येत आहेत, इंजिन रूममध्ये काय टेम्परेचर आहे, ठीक आहे, सगळं ह्याच्यामध्ये कळतं. प्रोपेलर स्पीडपासून सगळं. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो पहिला बोर्ड येतो तो आहे जनरेटरचा. ठीक आहे, हा जनरेटरचा पूर्ण बोर्ड आहे. त्याच्यानंतर हा जो सेकंड बोर्ड आहे तो आहे शोर पॉवरचा. ठीक आहे, हा शोर पॉवर आहे, ही पूर्ण शोर पॉवर आहे. ह्याच्यामध्ये सगळं शोर पॉवरचा आहे. हा जो आहे थर्डवाला, त्याच्यामध्ये लिख आहे तो बोर्ड आहे तो सेकंड जनरेटरचा. 2 जनरेटर आहेत म्हणून एक पोर्ट साईडचं स्टारबोर्ड साईडचं डिफरंट आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पण बघा. आणि हा इलेक्ट्रिक पॅनल आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एम्पेमीटर, इन्सुलेशन मॉनिटर, व्होल्टेज मीटर हे सगळं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, हा एक आहे. असे 4 पॅनल आहेत. त्याच्यानंतर हा AMS टच स्क्रीन आहे. हा टच केल्यानंतर म्हणजे टच स्क्रीन पण आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आता शोर पॉवर चालू आहे, त्याच्यामध्ये टँक दिसतं, सेफ्टी आहे. त्याच्यानंतर जनरेटर 1, जनरेटर 2. DG मीन्स डिझेल जनरेटर. ठीक आहे, FI मीन्स फायर फायटिंग इंजिन. ठीक आहे, बिल्जेस आहेत, फॅन अँड पंप आहे. तर ह्याच्यामध्ये सगळं कूलिंग सिस्टम दिसतं. जे तिकडे आहे ते सगळं ह्याच्यामध्ये मॉनिटर होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा, हा माऊस आहे, हा कीबोर्ड आहे. ठीक आहे, हे बघा. तर अशा प्रकारे हा आपला ECR रूम झाला. हे बघा, पूर्ण बघू शकता. तर चला आपण आता जाऊया आपल्या इंजिन रूममध्ये. त्याच्या आतमध्ये हा ॲक्वा मास्टर रूम आहे. ठीक आहे, तर हे बघा, हा ॲक्वा मास्टर आहे. हा इथून तिथपर्यंत प्रोपेलर आहे, म्हणजे हा प्रोपेलर आहे. ह्याला प्रोपेलर रूम पण बोलू शकतो. आणि इथे बघा, इथे जर आपल्याला काही सामान वगैरे पाहिजे असेल तर इकडे सगळे इक्विपमेंट्स ठेवलेले आहेत. ऑइल ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, इथे कशाला ड्रिल करायचं असेल तर ते शार्पनेस मशीन आहे. आणि इथे सगळे स्पॅनर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर हा ॲक्वा रूम आहे, प्रोपेलर रूम आहे. आणि हा क्रँक शाफ्ट आहे. ठीक आहे, शाफ्ट आहे हा पूर्ण. हे बघा, शाफ्ट आहे पूर्ण. इथून एक्झिट आहे, तुम्हाला एक्झिट पण दाखवतो. जे ह्याला इमर्जन्सी एक्झिट बोलतात. हा बघा, हा इमर्जन्सी एक्झिट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा मॅन्युअल ऑपरेटर कॉल पॉईंट आहे. जर काही इमर्जन्सी असेल तर हे जे मधलं प्रेस आहे ते दाबून ठेवायचं. हायड्रॉलिक ऑइल टँक आहे, हायड्रॉलिक ऑइल सर्व्हिस टँक आहे हा. ठीक आहे, पहिला तर सुरुवातीला आपल्याला इकडे फायर एक्सटिंग्विशर दिसतं, वॉटर स्प्रे फायर एक्सटिंग्विशर. हा मे बी 45 to 50 लिटरचा असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जनरेटर 1. हा आहे स्टारबोर्ड साईडचं जनरेटर. ठीक आहे, हा बघा, जनरेटर बघू शकता. आणि त्याच्यावर सगळ्यांची मार्किंग लिहिली आहे. सी वॉटर पंप, ते टेम्परेचर आहे काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा सी वॉटर टँक आहे, सी वॉटर प्रेशर टँक आहे. हे बघा, हे 2 आहेत ना, सी वॉटर प्रेशर टँक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जनरेटर नंबर 2 पोर्ट साईडचा, जे त्याच्यामध्ये जनरेटरमध्ये ते सेम या पण जनरेटरमध्ये. ठीक आहे, तर हा एक जनरेटर झाले, म्हणजे असे 2 जनरेटर आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हे आहे, हे बघा, हा आहे एअर प्रेशर टँक. ठीक आहे, हा एअर प्रेशर आहे, ह्याच्यामध्ये हवा भरली जाते. कंप्रेसर म्हणतात त्याला, कंप्रेसर. ठीक आहे, हे यूज होतं इंजिन स्टार्ट करण्यासाठी, जनरेटर स्टार्ट करण्यासाठी. ठीक आहे, अजून एक इथे एस्केप आहे, प्रायमरी एस्केप. हे बघा, इमर्जन्सी इथून पण तुम्ही जाऊ शकता. तो स्टारबोर्ड साईड लूब ऑइल पंप, हा लूब ऑइल पंप आहे. लूब ऑइल पंप कधी स्टार्ट करतात, जेव्हा आपल्याला मेन इंजिन चालू करायचं असतो तेव्हा लूब ऑइल पंप चालू करतात. का? कारण का लूब ऑइल पंप तुमच्या जी मशिनरी असते त्याला ल्युबिंग करत असते. त्याच्यामध्ये पहिल्या स्टार्टिंग होण्यासाठी ऑइल सगळीकडे सप्लाय करत असते. त्याच्यामुळे आपलं इंजिन आहे ते स्मूथली रनिंग करतं. सो त्याच्यासाठी लूब ऑइल पंप वापरतात. ठीक आहे, आणि हा बघा, हा जो आहे ना, इथून जो आहे
तो मगाशी तुम्हाला एक्वा रूम दाखवला त्या रूममध्ये कनेक्ट होतो. हा पूर्ण इथून म्हणजे हा एवढा मोठा लांब सडक प्रोपेलरच आहे इथून. ठीक आहे, कनेक्ट केलेले आहेत. हे आहे ते डिझेलसाठी आहे. डिझेलचं साऊंडिंग घ्यायचं असेल तर ह्याच्यातून घेऊ शकतो आणि ह्याला पॅम्परिंग पण करू शकतो. आता परत इथे बघा, हा जो लूब ऑईल पंप आहे तो इथून स्टार्ट होतो आणि इथपर्यंत कनेक्ट होतो. 2 आहे आपला इंजिन, मेन इंजिन 2 आहे. दुसरा मेन इंजिन आहे स्पोर्ट साईडचा. ठीक आहे, हे बघा इथे. तर हे मेन इंजिनचं मागचं साईडचं झालं. हे बघा, आता ह्याच्यामध्ये सी वॉटर आहे, फ्रेश वॉटर आहे. तर हा पहिलाचा आहे तो फ्रेश वॉटर. ब्ल्यू कलर म्हणजे फ्रेश वॉटर, ग्रीन म्हणजे सी वॉटर आणि येल्लो म्हणजे लूब ऑईल. तर हे लूब ऑईलचे 3 पंप आहेत, 2 पंप आहेत आणि हा तिसरा पंप इथे लूब ऑईलचा, हा फ्रेश वॉटरचा, हा सी वॉटरचा. हा लूब ऑईल पॅम्परिंग पंप आहे. ठीक आहे, म्हणजे जो तिकडे चालू केला हा इकडे रनिंग होतो, इकडे चालू केला का इकडे रनिंग होतो. हे DO म्हणजे डिझेल ऑइल सेपरेटर. ठीक आहे, ह्याला प्युरिफायर बोलतात. हे बघा इथे हा जो आहे मोठा तो टर्बो चार्जर आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये सगळे प्रेशर दिसतात. सी वॉटरचं किती प्रेशर आहे, फ्रेश वॉटरचं किती, इंजिन लूब ऑईलचं किती आहे, चार्जिंग एअर, त्याच्यानंतर टर्बो चार्जर, लूब ऑईल, फ्यूल ऑईल किती, सगळ्याचं टेम्परेचर आहे, RPM सगळं दिसतं. हे बघा सगळं ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि हा 8 सिलेंडरचं इंजिन आहे. हे बघा हे सगळे ते सिलेंडर आहेत, ते असे 8 सिलेंडर आहेत. ठीक आहे, नाक्टा कंपनीचं आहे. हे जे आहे ते इमर्जन्सीसाठी आहे. ठीक आहे, आणि ह्याच्या खाली आहे ते ऑइल मिस डिटेक्टर, जर ऑइलमध्ये काय डर्टी असेल. त्याच्यानंतर हा फायर पंप आहे, कारण का आमच्या शिपला फायर मॉनिटर आहे. सो कुठे आग वीक लागली तर आम्ही ती रेस्क्यू करू शकतो. त्याच्यासाठी हा फायर पंप खूप गरजेचा आहे. आणि ह्याचं प्रेशर एवढं असतं ना, खूप प्रेशर असतं, खूप म्हणजे खूप भारी प्रेशर असतं. हे बघा, स्टँड बाय पंप स्टार्टर, मेन इंजिन, फायर पंप स्टार्टर. तर आता तो स्टँड बायवर आहे. ठीक आहे, फायर पंप स्टार्टर आहे. त्याच्यानंतर जनरल पंप स्टार्टर आहे. AC सी वॉटर कूलिंग पंप, हा सी वॉटर ACचा सी वॉटर आहे. नंबर 1 इंजिन रूम व्हेंटिलेटर स्टार्टर आहे. आता सगळं बंद आहे कारण का थोडंसं मेंटेनन्स चालू आहे त्याच्यासाठी. तर हे बघा, हे दुसरावाले मेन इंजिन झालं पोर्ट साईडचं. ठीक आहे, तर हे बघा मित्र, इथे सगळीकडे मार्किंग केलेली आहे, सगळीकडे. इथे पण तेच आहे. हे बघा, त्याच्यानंतर हे आहे ते डिझेल आहे. आपल्या ज्या शिपमध्ये किती डिझेल आहे तर ते आपल्याला कुठे समजतं, तर बघा त्याच्यावर मार्किंग केलेली आहे. हे आता ते टॉपला आहे म्हणजे फुल. ठीक आहे, त्यानंतर इथे मध्ये आल्यानंतर हाफ आणि इथे आल्यानंतर लो. तर लो कधीच येऊन द्यायचं नसतं, फुलवरच ठेवायचं असतं. ठीक आहे, आणि हे त्याचे वॉल्स आहेत. ठीक आहे, हे सगळे वॉल्स आहेत त्याचे. फ्यूल ऑईल लिहिलं आहे बघा, फ्यूल ऑईल. ठीक आहे, आणि आता कसं असतं माहिती आहे का, आता हा एक टँक आहे, तिथं दुसरा एक टँक आहे. तर तुमच्या या टँकमध्ये ऑइल नसेल, ठीक आहे, म्हणजे हा जो टँक आहे स्टार्बो साईडचा तिकडे ऑइल नसेल, तर तिथून ऑइल इथे ट्रान्सफर पण करू शकतो. त्याचा पंप तिकडे आणि इकडे पण आहे. हे बघा, फ्यूल ऑईल ट्रान्सफर पंप, फ्यूल ऑईल ट्रान्सफर पंप. जर हा फायर लाईन आहे. हे बघा, फायर लाईनचं जे मॉनिटर आहे सेपरेटच दिलेलं आहे. हे बघा पूर्ण, इथून पूर्ण आहे, हा पूर्ण आहे, हा वेगळाच आहे, एकदम वेगळाच दिलेला आहे तो एकदम. हे बघा, जेव्हा इथे आग बी कुठे लागते बाहेर वगैरे तर कळतं, मग त्याचा हा पंप वेगळाच दिला. मित्रांनो खूप गरम झालं आहे आणि तुम्ही बोलणारच की तू असे कपडे का घातले, तुझी सेफ्टी कुठे आहे. तर सेफ्टी घातलेलं आहे बघा, मी बॉयलर सूट घातलेलं आहे, पण गरमी एवढी आहे तर ते पूर्ण अंगात चिपचिपीत होऊन जातो.
खूप गरमी आहे, खूप म्हणजे खूप, म्हणजे ऑलमोस्ट आता सकाळचे 6-6:30 झाले तरी एवढा घाम आहे. म्हणजे नंतर तुम्ही विचार करा 12-1 वाजता किती आहे. सो त्याच्यासाठी हे असं घालावं लागतं कारण का गरमी सहन होत नाही. ठीक आहे, तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच एंड करूया. जर पाहण्यासाठी आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मला जसं जमेल तसं मी तुमच्याकडे नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.